वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या अनेक दशकापासून खरं तर तुमच्या अगेन्स्टच इथं हे होतं, तर आता काय आशा आहे यावेळेचं कसं वातावरण आहे? राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मराठवाड्यात आणि अन्य ठिकाणी मी सर्व दूर जाऊन आलो. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर 1चा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे. एक गोष्ट खरी आहे की ही भोकरदन नगरपालिका आहे, जाफराबाद नगरपालिका आहे, शिल्लोड नगरपालिका आहे. या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळं तुम्ही म्हणता त्या गोष्टीला अर्थ आहे की या सामाजिक समीकरणामुळं या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली. परंतु आत्ता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीजीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली आम्हाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलेलं आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली असल्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर, अंबड आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. दादा, राज्याचे चित्र कसं असेल? तुम्ही जालना जिल्ह्यातलं सांगत आहात की आम्ही जालन्यात भाजपा जिंकेल. राज्याचं चित्र कसं असेल? मी सांगितलं आपलं की राज्यामध्ये मी अनेक ठिकाणी प्रचाराला जाऊन आलो, मराठवाड्यामध्ये प्रचाराला जाऊन आलो आणि सगळं जाऊन आल्याच्या नंतर माझं स्वतःचं मत बनलं आणि तुमच्या ज्या वर्तमानपत्रांनी चालना ज्या बातम्या आल्यात त्याच्यावर नक्कीच मी आपला आत्मविश्वासानं सांगू शकतो की या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जिंकेल तर ती भारतीय जनता पार्टी जिंकेल. दादा, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की ज्या काही निवडणुका पुढे ढकलल्या ते अतिशय चुकीचं आहे. कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं. ही गोष्ट खरी आहे की 11th आवरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. या मताशी मी सहमत आहे, कारण मी पण आत्तापर्यंत 25-26 निवडणुका लढलो. माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा असे कधी प्रसंग आले तर कोर्टानं त्याला कधीच स्थगित दिली नाही. इलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आत्तापर्यंतच्या इतिहासात कोर्टानं स्थगित दिली नाही. त्यांनी असं सांगितलं की आता इलेक्शन कंटेस्ट करा आणि मग इलेक्शन पिटिशन दाखल करा, त्यानंतर निकाल लागेल. पण यावेळेस पहिल्यांदा असं घडलं. मला असं वाटतं की यावर आम्हीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांना नाराजी व्यक्त केलेली आहे. विरोधातील एकही स्टार प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले नाही किंवा कुठल्याही प्रचार सभेत देखील पाहायला मिळाले नाही. म्हणजे विरोधकांना असं वाटतं का की आपण हारलेलोच आहेत किंवा हारल्या जमा आहे? खरं तर त्यांची मनस्थिती निवडणूक लढवायचीच नव्हती. त्यांनी एकच मुद्दा लावून धरला की वोट चोरीचा. हे वोटं चोरतात, याद्या जरा पुनर्निरीक्षण करा. आता मी तर चॅलेंज केलं की आमच्या शिल्लोडला 3025 लोक भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात आहे, शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत. ते एकच मुद्दा लावून धरले. त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्टच नव्हता. त्यांना निवडणुका लांबवायच्या होत्या. उद्धव ठाकरेंनी तर सांगितलं की 6 महिने उशिरा निवडणूक घेतल्या काय फरक पडत त्याचा. आणि जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत ते म्हणतो की निवडणुकापासून दूर जाता. म्हणजे निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका, नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या. म्हणजे दुटप्पी भूमिका. ते त्यांना आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा. आणि त्यामुळं आम्ही शांततेनं संयमानं फार कोणावर टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या. 11 गुंडांना राम शिंदे आणि भाजपने उमेदवारी दिली. रोहित पवारांनी असं म्हटलं होतं. हे बघा, कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे याचा निर्णय करण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे तो कोर्टाला. मला असं वाटतं की या निवडणुकीच्या काळातल्या आरोपाला काही फार तथ्य नाही आहे. हा निर्णय जनता करेल की मतदान गुंडाला करायचं की चांगल्याला करायचं. आता जे गुंड बोलतात त्यांच्याजवळ काय काय पाळलेत त्यांनी आत्तापर्यंत साऱ्या राज्याला माहिती आहे. विमानात घेऊन फिरलेत गुंडायलाही. त्यामुळे आमच्यावर आरोप हे हेतुपुरस्कार आरोप करतायत ते. बरं, अजितदादांनी एक मोठं वक्तव्य केलं की नाशिकला पालकमंत्री नाही, मीच पालकमंत्री आहे असं समजा. अरे, खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला, त्यांची बी काही चूक नाही आहे. कारण मंत्री अमंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे ते मंत्रीच आहेत ना, पालकच आहेत ना. पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस. दादा, अंबडमध्ये भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष वेगवटलेले आहेत. तरी काही फरक पडणार नाही. मी काल अंबडला जाऊन आलो, प्रचार सभेला अंबडला जाऊन आलो. 100% त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे. पण भाजपकडून अनेक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याचा आरोप आहे तो. हे बघा, आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही.
आमच्यावर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा साधं ॲप्लिकेशनसुद्धा आलेलं नाही. त्यामुळं जे कोणी निव्वळ तोंडाने आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे, म्हणून दुसऱ्यावर आरोप करून जिंकण्याच्या स्थितीत आपण येऊ शकतो का, यासाठी केलेले ते आरोप आहे. म्हणजे शिंदे गट जे काही आरोप करतायत त्यांना असं वाटतं की आम्ही हरवू असं. कोण शिंदे गट म्हणजे ते धास्तावलेले आहेत जास्तवले असं आहे, शिंदेने आरोप केलेच नाही. शिंदे हे गट तुम्ही चुकीचं बोलता. कोणी गटाचा एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणत असेल ते सोडून द्या, पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी कोणीही मोठ्या माणसांना आरोप केलेले नाहीत. नाही, निलेश राणेंनी जे भाजप हे बघा, तो कार्यकर्त्यांच्या- वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका. तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे, आणि वैयक्तिक वादाला जर तुम्ही निवडणुकीशी जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. पण त्यावरून नितेश राणेंनी असं म्हटलंय की निलेश राणेंचा वापर होतोय, म्हणजे बंधूच म्हणतो. हे बघा, दोन बंधू आहेत, वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते. आज ते दोन पक्षात दोन आहे, ते आपली आपली भूमिका बजावतात. त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील. त्यामुळं ती जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची, ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे. ती घरी गेले की ते पण तसे तसेच आहेत. त्यामुळे ती भूमिका बजावतात, त्याच्यापेक्षा काही नाही. पिक्चरमध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वटवावं लागते, म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो. अशातला हा खेळ आहे. दादा, एकंदरीत सिल्लोडची काय परिस्थिती आहे? सिल्लोड- तुमचं भाषणही झालं परवा दिवशी. माझं भाषण झालं सिल्लोडला. मी सांगितलं ना तुम्हाला की त्या ठिकाणची परिस्थिती, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. भोकरदनची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सामाजिक समीकरणाचा हा परिणाम आहे. या ठिकाणी कुठल्याही जातीपातीशी आमचे वाद नाही. कोण्याही समाजातल्या माणसाला जाऊन जर विचारलं तर आमच्याबद्दल कधीही वाईट ते बोलणार नाही. फक्त आता राजकीयदृष्ट्या काँग्रेसवाली येऊन आमच्या एका विशिष्ट समाजाला भडकावतात कि भाजप तुमच्या खिलाफ है. आम्ही भाजपचे खिलाफ नाही. मी अनेक दिवस भाषण ऐकले काँग्रेसचे, इस देश के प्रधानमंत्री अगर अटल बिहारी वाजपेयी हुए तो तुमको पाकिस्तान में जाना पड़ेगा. एक मुसलमान पाकिस्तानात गेला नाही. मग म्हणले मोदीने एनआरसी लाया, अब सबको पाकिस्तान में जाना पड़ेगा. एक आमचा मुसलमान पाकिस्तानात गेला नाही. त्यांना माहिती आहे, काम न करता मुसलमानाला भडकवलं की आपल्याला मतं पडतात. ते बिचारे मुसलमानांना भडकत ना काही नाही. यावेळेस आम्हाला मतदान करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.